नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कडू न लागणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो कारली घेतलेली. कारली जास्त कडू असतील तर आपल्याला काय करायचे, वरचं सुरीने थोडीशी साल जी असते अशी ती काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये कारली ठेवून द्यायची. त्यामुळे काय होतं, त्यातला जो कडवट रस असतो तो थोडासा पाण्यामध्ये उतरतो आणि कारल्याचा कडवटपणा जो असतो तो कमी होतो. त्यानंतर परत एकदा मी 2-3 पाण्याने कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला अशा चकत्या इथे करून घ्यायच्या. कधी कधी काय होतं, कारलं खूप कडू असतं त्यामुळे आपण खात नाही, पण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतं. कारलं खाल्ल्यामुळे काय होतं, आपलं पित्त जे असतं पित्ताचं प्रमाण कमी होतं. पाणी घेतलेले परत एकदा चकल्या केल्याच्या नंतर आपल्याला चकल्या इथे एकदाच धुवून घ्यायच्या आणि चांगल्या व्यवस्थित आपल्याला त्या इथे पिळून घ्यायच्या. तर इथे धुवून का घ्यायच्या, तर पाण्यामध्ये घातलं की आतमधले जे बी असतात फक्त त्यामधले आपल्याला बीज काढायचे, पांढरा भाग अजिबात काढायचा नाही, कारण त्यामध्ये सगळ्यात जास्त जीवनसत्व असतं. तर सगळे बी इथे आपण काढून घेतलेले. कारली जर कवळी असेल तर बी काढायची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला परत भांड्यामध्ये कारली च्या ज्या चकत्या आहेत त्या घालून घ्यायच्या. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आणि लिंबू चोळून साधारणतः आपल्याला 15 ते 20 मिनटं कारली अशीच मुरायला ठेवायची. मुरायला ठेवल्यामुळे काय होतं, मीठ आणि हळद व्यवस्थित लिंबू कारल्यामध्ये मुरतं आणि त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो. तोपर्यंत इथे आपण मसाला बनवून घेणार आहे. धने घेतलेले, जिरे घेतलेले, आलं घेतलेले आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या. पितृ पंधरवडा चालू असल्यामुळे आपण नैवेद्यामध्ये कारल्याची भाजी आवर्जून करत असल्यामुळे मी इथे लसूण घालणं टाळलं आहे. पण जर तुम्हाला लसूण चालत असेल तर तुम्ही इथे लसूणसुद्धा थोडासा घालून हा ठेचा बनवू शकता. थोडंसं मीठ घातलं आहे आणि आपल्याला ओबडधोबड असा ठेचा इथे वाटून घ्यायचा. आता हा ठेचा तुम्ही अनेक भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकता. जेव्हा तुम्ही नैवेद्याच्या भाज्या बनवणार असाल तेव्हा. 20 मिनिटं झालेले आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे आणि ज्या चकत्या आहेत त्या एकदम अशा नरम झालेल्या आहेत. पिळल्या तरी त्या तुटत नाही. घट्टसर असं आपल्याला मूठ आवळून हे पिळून घ्यायचं आणि ते पाणी निघालेलं आपल्याला इथे फेकून द्यायचं. त्यानंतर परत एकदा आपल्याला 2 पाण्याने कारल्याच्या चकत्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा धुवून घ्यायच्या. पूर्ण कडवटपणा निघून जातो. पूर्ण जात नाही आहे, पण अगदी कमी होतो आणि खाताना अगदीच कडवट असं कारलं लागत नाही. न आवडणारे सुद्धा एकदम आवडीने खातील एवढं छान ते बनतं. परत एकदा आपल्याला पाण्यात घालून पिळून घेतलेलं आहे. इथे झाली आपली पहिली स्टेज जी आपण कारल्याची कडवटपणा घालवण्यासाठी केलेली. आता दुसरं आपल्याला कारली शिजायला टाकायचे. कढईमध्ये पळीभर तेल घालायचं. जिरे मोहरी घालून केलेला ठेचा आपल्याला यामध्ये आवडीनुसार यामध्ये घालून घ्यायचा. अर्धा मिनिटभर आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर कारल्याच्या ज्या चकत्या आपण बनवून घेतलेल्या त्या यामध्ये घालून चांगल्या परतून घ्यायच्या. जितकं तुम्हाला शक्य होईल ना तितकं तुम्ही तेलामध्ये ह्या चकत्या चांगल्या परतून घ्यायच्या. त्यामुळे कडवटपणा अतिशय कमी होतो. मसाल्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, मिक्स मसाला आणि तुमच्याकडे जर धने पावडर असेल आणि धने पावडर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण ठेच्यामध्ये आपण धने वाटलेले त्यामुळे मी इथं घातलेले नाही. चिंच गुळाची चटणी मात्र यामध्ये आवर्जून आपल्याला घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. चिंच गुळाच्या चटणीमुळे काय होतं, एक चव तर छान लागते पण कडवटपणा अजिबात लागत नाही आणि आंबट गोड थोडीशी चव लागत असते. हलवून घेतलं की झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती अगदी 10 मिनिटांमध्ये ह्या कारल्याची भाजी व्यवस्थित शिजली जाते. पाणी वगैरे मी इथे काहीच वापरलेलं नाही आहे, कारण ते पाणी वगैरे वापरायची काही गरज पडत नाही. इतके पातळ आपण चिरून घेतल्याच्या नंतर तेलामध्ये सुद्धा अगदी त्या व्यवस्थित शिजल्या जातात. तर अशा पद्धतीने आज आपण इथे कारल्याची चमचमीत अशी भाजी बनवून घेतलेली. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कशी वाटली कमेंट करा.